नाही का? It's going to rain. और बारिश आने वाली है बहुत ज़्यादा. And this is their home. ये उनका घर है. मेंढरा दुधाचा चहा भारी लागतो मॅडम. आपण बघू सांग मॅडम, तुम्ही हे चांगलं केलं बरं का. तुम्ही स्वतः काम करता करता एक तुमची संस्था ओपन केली, ते खूप चांगलं काम केलं. कुठेतरी काय घे घे लाजू नको म्हणलो घे. जुडे घे ठेवा तिथं घे तिथं. बारका गेल बारकल दर वेळा तुला त्याला बिस्किट द्यायचं त्यांनी खाली कुठे खायचं पाय छान बिस्किट नंतर इकडे ये पाठवणार चल. बाबूला नाव नाही का? कॅमेरा कशाला पडतो बाळा? सर. बरी क्लोजअप घे आजीचे. अरे तेच करायचंय आपल्याला. ए बारक्या इकडे हे मॅटर करतो. पूर्वीच्या शाळांसारखी आहे बनवेल तो तिला ह्याच. नक्कीच. मामी उचलते काय बिराड? 5 मिनिटं थांबा की. त्यांना जरा थोडीशी माहिती द्यायची. आवाज येते पाऊस काय नाही होत त्याला. पटापटा खालनं माचुळी सांगा ती. ही मासुळी ही धान्य भरायची गोणी. हा त्याला गोणी म्हणतात. आणि ती एक जाळ असतं. हा, जाळ आहे त्याच्यात भांडी भरायची त्याच्यात. आपल्याला हे शिफ्ट व्हायचं असतं त्यावेळी ह्या जाळ्यात सगळं सामान भरायचं. घोड्याच्या पाठीवर दोन्ही सामान बाजूला टाकायचं आणि मग आपलं स्थलांतर करायचं. असं असतं हे. त्यानंतर ही गोणी ह्याच्यामध्ये धान्य भरायचं दोन्ही भागात. तिकडे गहू इकडे ज्वारी बाजरी काय असत. नवीन काळातली घोंगडी ही हलकी घोंगडी आहे. ही जर पावसात अंगावर घेतली तर ह्यात नाही ना किती पाऊस पडला तरी अंगात आतमध्ये पाणी येत नाही. खाली गळून हे असं आहे. अशी फळ करायची फाशी डोक्यावर. मी 2-2.5 वर्षापूर्वी घेतलं होतं. आम्हाला एक काहीतरी एक पोतं तर मग हे अख्खी नाही का किती पाऊस पडला तरी मेंढरापाशी आपण थांबू शकतो नाही का. म्हणजे पाणी सगळं झिरपत हो खाली जातं. आणि म्हणजे का थांबायचं असतं की बाबा प्राण्यांचा वगैरे हल्ला होत असतो. लांडग्यांचा वगैरे लांडगे जास्त असतात. मग ते त्यांच्या संरक्षणासाठी मेंढपाळाला हे खांद्यावर हे डोक्यावर घेऊन उभं राहावं लागतं मेंढरांचं संरक्षण. आता हे हलका आलंय. त्याच्यातून पाणी आतमध्ये येतं का? पाणी येत नाही ह्यात नाही पाणी नाही येत. आता